नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा टेंडर मॅनेज सोलर मुद्रणालयातील घोटाळा यामुळे चांगलीच गाजली। शासनाच्या जीएम पोर्टलवरील कामे मॅनेज करणारी जिल्हा परिषदेत एक अधिकाऱ्यांची टोळी असून अधिकारी हेच ठेकेदार बनले असल्याचा घणाघाती आरोप सदस्यांनी केला। तसेच जिल्हा परिषदेचे नाव डॅमेज यादीमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी नूतन पदाधिकारी यांनी प्रशासनाने पुढील काळात जातीने लक्ष द्यावे असा सल्लाही सदस्यांनी सभागृहात दिल्याने एकच खळबळ माजली। पाहूया याबाबत सदस्यांनी केलेला घणाघात। जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या अधिकाऱ्याची एवढी बदली करणार नाही। जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या अधिकाऱ्याची एवढी बदली करणार नाही। आरोग्याचे सगळे टेंडर तो मॅनेज करतो। कुठला गिरीश जाधव तुम्ही त्याचं नाव लिहून घ्या, त्याची माहिती होतं माझ्याकडे एवढी सगळी माहिती नाही। त्या गिरीश जाधव आता मी गिरीश जाधव बद्दल जर एक वादग्रस्त वक्तव्य केलं की प्रोसिडिंग आलं तर त्याची नोकरी तर तो बडतर्फ तर होईलच, पण त्याच्यावरती वसुली निघेल। पण मी ते करणार नाही, कारण एवढं पाप मी करणार नाही। तुम्ही त्याची चौकशी करा, त्यानं त्याच्या नोकरीचा गैरफायदा काय घेतलाय तो मला सांगा। दर मंगळवारी तिकडे असतो, दर मंगळवारी तिकडे असतो। मुंबईला घेऊन जातो बिल करायला। त्याचा ह्याचा मूळ काय मॅडमला मगाशी विषय निघाला सांगतो। ह्याचं मूळ काय आहे जीएमचं, त्या जीएमच्या सगळ्या प्रक्रिया हे 4-5 जण सागर भुजबळ तो वित्तमंत्री आहे मॅडम, सागर भुजबळ तुम्हाला सांगतो तो अजिंक्य नागवेकर पण त्याच्या सगळ्या प्रक्रिया आहेत। आणि हा गिरीश जाधव त्या मोदे मॅडम येणार टीमची टीम आहे, यांची सामाजिक टीम आहे। आणि ह्या टीमला तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेमध्ये भरपूर लोकांना फसवलंय, भरपूर लोकांना गैरफायदा घेतला। त्याची चौकशी करा जेणेकरून पुन्हा ही गोष्ट येणार नाही। आता तुमच्या ह्याच्यामध्ये एक टेंडर आहे, आता तुम्ही आता जी विषय पत्रिका मला दिल्या त्याच्यामध्ये एक टेंडर आहे, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की टेंडर प्रक्रिया कशी तिथे मॅनेज केली जाते। मग ही तर जीएमचं जे टेंडर आहे, जीएमच्या टेंडरमध्ये कुणाला टेक्निकली काय करत असते त्याचा गैरफायदा घेऊन हा गिरीश जाधव नावाच्या प्राण्यानं जवळजवळ सगळ्या जिल्हा परिषदेला 50 कोटीपेक्षा जास्त रुपयानं ठरलेला आहे। आणि त्यांचे सगळे टेंडर हे अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने केलं आहे। तो सगळे पूर्ण जिल्हा परिषद तो मॅनेज करतोय, पदाधिकाऱ्याला पैसे देतोय, अधिकाऱ्याला पैसे देतोय, असं तो स्वतः सांगतोय। खाजगीमध्ये माझं कोणी काय करू शकत नाही, मी सगळ्यांना धरून आहे असं गिरीश जाधव स्वतः सांगतोय। मग आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही त्याची चौकशी करा आणि गिरीश जाधव सारखी जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आपल्या जिल्हा परिषदेवर येऊन ती पुन्हा आपल्या लोकल बिलकामाचं डॅम्बिस नावाचा आमच्याकडे एक शब्द आहे, तो डॅम्बिस होऊन आपली जिल्हा परिषद अशी आमची अपेक्षा आहे। आता मॅडमने जो टेंडरचा विषय करला म्हणून असं करतो, संपूर्ण जी समग्र तुमची टेंडर प्रक्रिया आहे ती समग्रपणे चुकीची आहे। टेंडर प्रक्रियेमध्ये तुम्ही मला सांगा टेंडर प्रक्रिया चुकी आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवा। फेरकीचे जे योजना आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, ते त्यामध्ये तुम्ही सुधारणा करा जेणेकरून हा प्लेटचा कागद 2200ला 2300ला काय मिळतोय, 1600ला 1800ला काय मिळतोय किंवा 1800ला 2300ला काय मिळतोय, हा एक चिल्लर विषय आहे। ही सगळ्याची वस्तू 3,33,000 रुपये घेतली गेली आहे, ते आणि किती मोठं हे गोळ्यात औषधात सगळी खरेदी प्रत्येक गोष्टीत आहे। त्यामुळे पहिल्यांदा मूळ काय आहे ते जीएमचे टेंडरचा विषय प्रकार गेला। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।